आदाब नमस्कार। आप देख रहे हैं लाइव इन महाराष्ट्र। आइए हम आपको ले चलते भिवंडी शहर के सोनाले गांव के सोनाले स्टेडियम, जहां पर आज देवा ग्रुप की ओर से कार्यकर्ता मेलावा का आयोजन किया गया। ठाणे जिले में अपने सामाजिक कार्य को लेकर प्रसिद्ध देवा ग्रुप संगठन की कार्यकर्ताओं की बैठक हाल ही में भिवंडी तालुका के सोनाले स्टेडियम में आयोजित की गई। सोनाले स्टेडियम में बड़े पैमाने पर लोगों की मौजूदगी रही। इस मौजूदगी में देवा संगठन के अध्यक्ष पप्प्या भाई ढोले का सत्कार व सम्मान किया गया। इस अवसर पर संगठन के हजारों पुरुष और महिला युवा कार्यकर्ता वहां पर मौजूद थे। देवा ग्रुप की ओर से सामाजिक कार्य क्षेत्र में आरोग्य को लेकर कई काम किए गए हैं, जैसे कि ग्रामीण क्षेत्रों में एम्बुलेंस की सेवा पहुंचाना, हर गांव तालुके में शहर में ब्लड डोनेशन कराना और मेडिकल कैंप लगाना, लोगों से मिलकर उनकी समस्या का निवारण करना, महिलाओं में जन जागृति करना, युवाओं में काम करने का प्रोत्साहन देना, महिलाओं की तकरार पर विशेष ध्यान देना। इस तरह से सभी कार्य देवा ग्रुप की ओर से किया जा रहा है। आगे तानाजी मोरे ने अपने भाषण में ये भी कहा कि हम बहुत जल्दी भिवंडी के अंदर एक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल का निर्माण करेंगे और मरीजों की सेवा करेंगे। इस समय देवा ग्रुप श्रमिकों की समस्याओं पर अधिक ध्यान दे रहा है। साथ ही महिलाओं पर हो रहे अत्याचार को लेकर देवा ग्रुप सदैव तत्पर रहेगा। देवा ग्रुप की ओर से आए हुए सभी कार्यकर्ताओं ने अपने विचारों को लोगों के सामने रखा और देवा संगठन से जुड़ने के लिए कहा। देवा संगठन के अध्यक्ष पप्प्या भाई ढोले, उपाध्यक्ष संदीप ठाकरे, फाउंडेशन सचिव तानाजी भाऊ मोरे, युवा अध्यक्ष अनुज ढोले, उपाध्यक्ष नीतीश कसार, संगठन कोषाध्यक्ष श्री योगेश गायकर, मैक्स फोर्से, फाउंडेशन सचिव श्री नैनेश्वर शिर्के, श्रमिक संघ जिला अध्यक्ष श्री कैलाश तुम्बाड़ा, अन्य पदाधिकारी एवं सदस्यों के बड़े पैमाने पर मौजूदगी रही। आगे देखिए क्या कहा हमारे प्रसार माध्यम से देवा ग्रुप संगठन के सचिव तानाजी मोरे ने। देखिए कैमरामैन रेहान के साथ मुश्ताक हाशमी की एक विशेष रिपोर्ट। आपके आसपास के क्षेत्र के सभी समाचारों को अपने मोबाइल पर देखने के लिए हमारे चैनल लाइव इन महाराष्ट्र को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद। Thank you.
काही कारणास्तव आम्हाला परमिशन मुळे काही झालं नाही, त्यामुळे आम्ही ही तारीख धरली आहे आणि हा असाच मेळावा दरवर्षीप्रमाणे आम्ही साजरा करणार आहे. देवा ग्रुप फाउंडेशननी जो कार्यक्रम आज जो राबवलाय, महिलांचा कार्यक्रम असेल, हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, याच्यामध्ये काय राजकीय काय विशेष आहे का? नाही, असं काय नाही. जसं मेळावाचं प्रश्न येत गेले, मेसेज गेले, तसं बरेच अधिकारी, कार्यकर्ते किंवा राजकीय नेते यांनी खूप कॉल केले, विचारपूस केली, कारण तो वातावरण राजकीय चालू आहे, ते विचारण्याचं काम त्यांचं आहे. आपल्याकडे युवा ताकद सगळे असल्यामुळे साहजिकपणाने नेते मंडळी विचारणारच. एकूण किती म्हणजे त्याच्यामध्ये आहे, म्हणजे आता समजा म्हणजे महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्हे आहेत, तर म्हणजे नेमकी म्हणजे तुमचे अध्यक्ष किती आहेत आणि म्हणजे कुठल्या स्टाईलने म्हणजे तुम्ही काम करता? देवा ग्रुपचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये देवा ग्रुप हा संघटना आहे आमची.
आणि कार्यरत कामं करत असतात. कोरोनात तर खूप भयानक कामं केली. म्हणजे प्लाझ्मा भेटत नव्हता या ठिकाणी देवा ग्रुप उभा करायचा प्लाझ्मा. ब्लड तर खूपच झाले, पण प्लाझ्मा ही भेटत नव्हती, ती आपल्या कार्यकर्त्यांनी जमा केली. या मेळाव्याला जो देवा ग्रुपचे जे सर्व कार्यकर्ता आले, अनुज ढोले, तुम्ही जो भाषण केला आणि युवा नेत्यांसाठी आणि युवा मुलांसाठी अजून त्यांच्यासाठी काय आवाहन करा? युवा पिढीला मी एकच आवाहन करतो की देवा ग्रुप संघटनेचे सभासद व्हा. जिथे अन्याय होईल तिथे देवा ग्रुप त्वरित पोचेल आणि त्वरित तिथे न्याय भेटेल, ही मी सर्वांना आश्वासन देतो. तानाजी मोरे, तुम्ही आता ह्या कार्यक्रमाची जी धुरं सांभाळता त्याच्यामधून तुम्हाला जे युवा पिढींसाठी तुम्ही अजून नवीन नवीन कार्यक्रम काय राबवणार? आमचं खूप स्वप्न आहे, म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत, शिक्षण, आरोग्य आणि इतर समस्या आहेत, त्या आम्ही 100% पूर्ण करणार. देवा ग्रुपची शाळा असतील, त्याचं आरोग्याचं दवाखाने असतील, हे सुद्धा आम्ही उभारण्याचं ध्येय धरलेलं आहे. हॉस्पिटल बांधण्याचं काय तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे, त्याच्याबद्दल काय बोलू शकता? 100% आम्ही करणार आहेत. आता मुरबाड मधून एक कार्यकर्त्यांनी आमच्या संदीप भाऊ मोरे यांनी आवाहन केलं का मी म्हणजे त्यांनी हे सर्व चित्र बघितलं का मी माझी स्वतःची जागा एक अधिकारी स्थापन करण्यासाठी तुम्हाला देत आहे. तर मी त्यांचं पण संदीप भाऊंचा आभार मानतो. ते जागा आपल्याला 100% स्वतःची जमीन हे आपल्यासाठी दान करत आहेत. धन्यवाद.